या ठिकाणी आपल्याला प्रश्न देण्यात आलेला आहे। ही संख्या कोण वाचेल बरं? वाच बेटा। 213.418। हा, व्हेरी गुड। 213.418 या संख्येतील प्रत्येक अंकांची स्थानिक किंमत लिहा। यातली काय लिहायची आपल्याला? स्थानिक किंमत। बरं, मला सांगा आता याच्यापैकी कोणत्या अंकांची स्थानिक किंमत सगळ्यात जास्त असेल बरं? कल्पना करा बरं। कल्पना करा म्हणण्यापेक्षा या संख्येकडे बघून मला सांगा बरं, कोणत्या अंकांची स्थानिक किंमत? चुकलं तरी काय अडचण नाही। हा, सांग बेटा। हा, 2 ची। बरं, अजून? हा, 8 ची। बरं, ठीक आहे। तर बघू आता दोघांपैकी कोणाचं खरं येते ते आता बघूया आपण। बघा, यातलं पहिल्यांदा स्थान आपण याचं फिक्स करूया। बघा, इथं 213 हे पूर्ण आहे, बरोबर ना? ही संख्या कशी आहे? दशांश पूर्णांक आहे, बरोबर ना? शिकलोय आपण दशांश पूर्णांक म्हणजे 213 पूर्ण आहे आणि 214व्यातले या ठिकाणी 1000 भागामधले 418 भाग या ठिकाणी आहेत, बरोबर ना? बघूया आता याच्यामध्ये। बघा, हा जो अंक आहे तो एककचा अंक आहे, हा दशक आहे, हा शतक आहे, बरोबर? आणि हा दशांश आहे, हा शतांश आहे आणि हा सहस्रांश आहे, बरोबर ना? याचे किमती आपण इथे लिहू। हे बघा, पहिल्यांदा शतक स्थानचा अंक कोणता आहे आपला? 2, बरोबर ना? दशक स्थानचा सांगा मला आता। 1 आहे, बरोबर ना? एकक स्थानचा 3, दशांश स्थानचा सांगा 4 आहे, बरोबर ना? शतांश स्थानचा 1 आणि सहस्रांश स्थानचा 8, बरोबर ना? हे अंक जशाला तसे आपण लिहून घेतले। आता नेमकं याच्या किमती कशा ठरतात हे बघूया। बघा, आपण असं बघूया, हे एकक स्थानचे 3 म्हणजे त्या मुलाकडं 3 चॉकलेट आहेत असं पकडूया। काय आहेत? 3 चॉकलेट आहेत। काय आहेत? 3 चॉकलेट। म्हणून याची किंमत काय येईल? याच्याकडे 3 चॉकलेट आहेत, बरोबर ना? त्याच्यानंतर हा दशक स्थानचा 1 विद्यार्थी आहे, याच्याकडे दशक स्थानचा 1 याचा अर्थ काय होतो? 10 चॉकलेटचा एक गठ्ठा आहे याच्याकडे, बरोबर ना? एक गठ्ठा तयार केलेला आहे आणि किती चॉकलेट आहेत त्या गठ्ठ्यामध्ये? 10। असे किती गठ्ठे याच्याकडे आहेत? 1, म्हणजे याच्याकडे एकूण किती चॉकलेट आहेत? 10। म्हणजे ही याची स्थानिक किंमत। बघा, याच्याकडे हे 1 चॉकलेट आहे म्हणून सॉरी, याच्याकडे एकक स्थानच्याकडे 3 चॉकलेट आहेत म्हणजे त्याच्याकडे 3 चॉकलेट आहेत। दशक स्थानकडे 10 चॉकलेटचा एक गठ्ठा आहे म्हणजे याच्याकडे चॉकलेटची संख्या किती आहे? 10, म्हणजे ही त्याची स्थानिक किंमत त्या अंकाची। आता हे कोणत्या स्थानचा अंक आहे? शतक स्थानचा आहे। मग याच्याकडं शतक म्हणजे काय बरं? 100। शतक म्हणजे काय? 100, बरोबर ना? शतक म्हणजे 100। आपण कोहलीनं शतक केलं म्हणजे किती रन काढल्यानंतर शतक होत असतं? 100 रन काढल्यानंतर। व्हेरी गुड। तर याच्याकडे असं 100 चॉकलेटचे किती गठ्ठे आहेत? 2 गठ्ठे। म्हणजे याची एकूण चॉकलेटची संख्या किती होईल? 200। म्हणून याची स्थानिक किंमत किती होईल या अंकाची? 200। बघा, बरोबर ना? आता इकडे या, थोडस या दशांशच्या तिकडच्या अंकांकडे या। आता दशांशच्या पुढच्या अंकाचा अर्थ काय होतो बघा। या ठिकाणी त्याच्याकडं 1 चॉकलेट होता। किती चॉकलेट होता? 1 चॉकलेट आहे। 1 चॉकलेटचे त्याने किती भाग केले? 10 समान भाग केले। हे बघा, 1 चॉकलेटचे त्याने किती भाग केले? 10। आणि त्याने घेतले किती भाग? 4, बरोबर ना? म्हणजे एका चॉकलेटचे 10 समान भाग केले आणि 4 घेतले। याचा अर्थ त्याच्याकडे त्याची स्थानिक किंमत काय होईल? 0.4, बरोबर? बर, आता थोडस पुढे चला। हा 1 जो आहे तो शतांश स्थानचा अंक आहे, बरोबर नाही? शतांश स्थानचा अंक याचा अर्थ असा होतो की याने एका चॉकलेटचे किती तुकडे केले? 100 तुकडे केले। त्याच्यापैकी घेतला किती तुकडा? 1च घेतला। बघा बरं, मग एका चॉकलेटचे 10 तुकडे केल्यास मोठे म्हणजे 1 चॉकलेट 10 जणांमध्ये वाटल्यास जास्त येईल तर 100 जणांमध्ये वाटल्यास जास्त येईल रे? 100 जणांमध्ये येईल। हा, 1 चॉकलेट जर 10 मध्ये वाटलं तर त्या एकाला जास्त हिस्सा त्याचा प्राप्त होईल, बरोबर ना? बरं, मग याची स्थानिक किंमत कसं ठरवायची? बघा, याची स्थानिक किंमत आता काय? हे बघा, 0.01। ठीक आहे। आता पुढे चला, हा पुढचा जो अंक आहे तो आहे सहस्रांशचा। आता त्याच चॉकलेटचे, चॉकलेट तेच आहे बरं का? आता त्याच चॉकलेटचे आपण काय करूया? 1000 भाग करूया।
1000 भाग केल्यानंतर मग जास्त चॉकलेट याला मिळेल का या 1000 वाल्यांना मिळेल? कोणत्याला मिळेल बरं? 1000 वाल्यांना मिळेल का? एकच चॉकलेट आहे, मला 1000 लोकांना वाटायचंय. मग आणि एक समजा मी 2 चॉकलेट समान आकाराचे घेतले, त्याच्यातलं एक चॉकलेट आहे ते 10 जणांमध्ये वाटलं आणि दुसरं चॉकलेटचे 1000 भाग केले, ते 1000 लोकांना त्याच्यातले भाग. कोणाला जास्त भाग मिळेल? 10 वाल्यांना ना. म्हणजे त्याचे मोठे मोठे भाग होतील, बरोबर का? हा ठीक आहे. म्हणून याची किंमत ही, हे बघा, याचे आपण किती 1000 भाग केले, बरोबर ना? आणि त्याच्यापैकी घेतले किती? फक्त 8 भाग. म्हणजे याचा एका भागाची किंमत 0.008. बरं, मग आता याच्यामध्ये हा 8 मोठा का हा 200 मोठा रे? म्हणजे 0.00. हे बघा, हा अंक 8 आहे, याची स्थानिक किंमत जास्त का मग याची स्थानिक किंमत जास्त? नाही, इथं बघा एकाला 200 चॉकलेट प्राप्त झालेले आणि इथं काय झालेलं आहे? एका चॉकलेटचे 1000 भाग केलेले आहेत आणि त्याच्यातला 8वा भाग त्याला मिळालेला आहे. मग कोणते जास्त होतील? हे जास्त होतील, बरोबर ना? म्हणजे सगळ्यात जास्त स्थानिक किंमत या ठिकाणी कोणत्या संख्येची आली? 2 ची, बरोबर ना? म्हणजे दशांश इकडच्या संख्यांची स्थानिक किंमत जास्त आली. ठीक आहे, ओके.